मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। गजानन शिंदे यांची नव्या जीवनाला सुरुवात। एसटी महामंडळात केली 29 वर्ष अविरत सेवा। गजानन नारायण शिंदे राहणार दहिवडी यांनी गेली 29 वर्ष महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये काम केलं। आज त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम दहिवडी एसटी आगारात संपन्न झाला। या कार्यक्रमाला सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रक गजानन शिंदे तसेच त्यांच्या धर्मपत्नी मनीषा शिंदे, दहिवडी एसटी आगाराचे व्यवस्थापक कुलदीप डबल, उद्योजक अतुल शिंदे, मिलिंद जगदाळे, शिवाजी शिंदे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक हनुमंत फडतरे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक प्रल्हाद कवाडे, वाहतूक नियंत्रक संतोष बोराटे, सुरेश भोजने, दादासाहेब खाडे यांच्यासह एसटीचे अधिकारी, चालक, वाहक, कार्यशाळा कर्मचारी हजर होते। या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने करण्यात आली। वाहतूक नियंत्रक संतोष बोराटे यांनी प्रस्तावित केलं। गजानन शिंदे हे दहिवडी एसटी आगारामध्ये 1997 साली कंडक्टर म्हणून रुजू झाले। गजानन शिंदे यांनी 1997 ते 2025 या 29 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये काम केलं। 2019 साली वाहतूक नियंत्रक पदी त्यांना बढती मिळाली। या कालावधीमध्ये त्यांनी अतुल्य असं काम करून जनमानसात आपली प्रतिमा उंचावण्याचे काम केलंय। कंडक्टर ते वाहतूक नियंत्रक म्हणून काम करत असताना आपल्या असलेलं कौशल्य आणि त्यांनी दाखवून दिलंय। त्यांच्या अंगी असलेली कामाबद्दलची निष्ठा, परिश्रम व सकारात्मक दृष्टिकोन यामुळे दहिवडी एसटी आगाराला त्याचा फायदा झालेला आहे। त्यांचा शिस्तबद्धपणा, सचोटी व कार्यतत्परता पाहून हे आपल्या सहकाऱ्यांमध्ये आदर्श ठरले। या 29 वर्षाच्या एसटी महामंडळाच्या सेवेत असताना आपल्या जीवनाच्या धकाधकीत ते आपल्या कुटुंबावर देखील संस्कार करायला विसरले नाहीत। गजानन शिंदे यांना 2 मुले असून दोन्ही मुले वैद्यकीय क्षेत्रातील BAMS शिक्षण घेतात। वाहतूक नियंत्रक म्हणून काम करत असताना या पदाला न्याय देण्याचे काम त्यांनी केलं। त्यांच्या या कार्यकाळात त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिलेलं अविस्मरणीय प्रसंग, महामंडळाला दिलेले योगदान हे महत्त्वाचं आहे। आज जरी त्या औपचारिक सेवानिवृत्त होत असले तरी समाजासाठी, कुटुंबासाठी एक आदर्श व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय। आज त्यांच्या जीवनाचा नवीन अध्याय सुरू होतोय। सेवानिवृत्ती म्हणजे विश्रांती नाही तर ती नवीन संधी आहे। दिवा मावळला तरी प्रकाश संपत नाही, सेवा संपली तरी सन्मान, आदरभाव कधीच संपत नाही। आज गजानन शिंदे हे एसटी महामंडळातून सेवानिवृत्त होत आहेत। त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना अनेक मान्यवरांनी पुढील आयुष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा व सत्कार केला। गजानन नारायण शिंदे वाहतूक नियंत्रक आणि आमचे मित्र, वरिष्ठ लिपिक, एक अनुभवी माणूस ज्ञानदेव दगा चव्हाण लेखनिक यांचा आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आपल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा विभाग दहिवडी आगाराच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत। संस्थेच्या प्रगतीसाठी खूप मोठं त्यांचं योगदान आहे आणि त्यांनी खरोखर एसटी वाढवली, एसटी टिकवली आणि ते त्यांचाच वारसा घेऊन त्यांच्याकडून आम्हाला जे काय शिकता आलं, त्यांचे काय अनुभव असतील, त्यांचे काय विचार असतील, त्यांच्या कार्यातून आम्ही शिकून आज या ठिकाणी हा वारसा पुढे चालवणार आहे। की पहिली इनिंग यांची संपलेली आहे एसटीची, आता त्यांच्या आयुष्याची दुसरी इनिंग चालू झालेली आहे। दररोजच्या कामकाजामध्ये त्यांना कुटुंबासाठी नाही वेळ देता आला, पण या पुढच्या काळामध्ये तुम्हाला आमच्याकडून, आमच्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांकडून विनंती आहे की तुम्ही कुटुंबासाठी वेळ द्या। अजून खूप काही करण्याच्या गोष्टी आहेत की त्याने आपली मुलं सुसंस्कारिक चांगलं शिक्षण त्यांना दिलं आणि त्यामुळे ते अभिमानाने या ठिकाणी सेवानिवृत्त होताना सांगतायत की जी माझी रिटायरमेंट होण्याची जी पुंज आहे ती फक्त आता आमच्या दोघांची नाही, त्याला वाटेकरीच नाही। मुलं, प्रत्येक मुलगा मुलगी स्वतःच्या पायावर उभं केलेली आहे। त्यांची प्रगती ऐकून फार समाधान वाटलं। आज गजानन शिंदे हे एसटी महामंडळातून सेवानिवृत्त होत आहेत। त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना अनेक मान्यवरांनी पुढील आयुष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा व सत्कार केला। यामध्ये आगार व्यवस्थापक कुलदीप डबल, उद्योजक अतुल शिंदे, मिलिंद जगदाळे, शिवाजी शिंदे, हनुमंत फडतरे, प्रल्हाद कवाडे, संतोष बोराटे, सुरेश भोजने, दादासाहेब खाडे व उपस्थित सर्व एसटीचे अधिकारी, चालक, वाहक यांनी गजानन शिंदे यांचा सपत्नीक सत्कार केला। मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे, कार्यकारी संपादक लालासाहेब दडस, उपसंपादक अभिजित अवखडे, दहिवडी। आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी मानदेश माझा या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।